वर्षा निवासस्थानी रात्री शिंदे आणि मुख्यमंत्र्यांची बैठक। मुंबईतल्या काही जागांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती। 150 जागांवर एकमत, 77 जागांवर अजूनही रस्सीखेच, सूत्रांची माहिती। राज्यातील महानगरांची सत्ता शर्यत सुरू। उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून। मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये घडामोडींना वेग। भाजप शिवसेनेमध्ये 180 जागांवर एकमत, 47 जागांवर अजून सुद्धा रस्सीखेच, सूत्रांची माहिती। ईडीची कारवाई, गुन्हे दाखल असलेल्यांना भाजपमध्ये प्रवेश द्या। वडेट्टीवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोला। युतीची बंद केलेली दारं उघडण्याचा प्रयत्न करू नका, मंत्री उदय सामंतांचा इशारा। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज विशेष मकोका कोर्टात सुनावणी। मास्टरमाइंड वाल्मिक कराडवर आरोप निश्चितीची शक्यता। नांदेडच्या राष्ट्रवादीच्या माजी विरोधी पक्ष नेत्याचं अपहरण। प्रताप पाटील चिखलीकरांच्या सांगण्यावरून झाले आरोप। राष्ट्रवादीच्या जीवन घोगरे यांचा आरोप। अंजली दमानिया आज पुण्यामध्ये जाणार, आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना भेटणार। पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा करणार। नागपूर मनपासाठीच्या भाजप उमेदवारांच्या मुलाखती संपल्या। तब्बल 1800 इच्छुक उमेदवार शर्यतीमध्ये। आता उमेदवार याद्यांच्या घोषणेकडे लक्ष। छत्रपती संभाजीनगर मनपासाठी इच्छुकांची मांदियाळी। भाजपमध्ये एका जागेसाठी 52 इच्छुक उमेदवार। बीएमसीसाठी काँग्रेसला नवा भिडू मिळण्याची शक्यता। वंचितचा 20% जागांचा काँग्रेसकडे प्रस्ताव, सूत्रांची माहिती। भाजपनंतर शिवसेनाही करणार नवनिर्वाचित नगराध्यक्ष नगरसेवकांचा सत्कार। सत्कारानंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादनही करणार असल्याची माहिती। भंडाऱ्यात ईव्हीएम मध्ये घोटाळा, 7 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं निलंबन। एक वेळ कमी पिकवा, मात्र आधी विकायला शिका। जोपर्यंत विकायला शिकत नाही तोपर्यंत शेती करू नका, राजू शेट्टींचा शेतकऱ्यांना सल्ला। सीसीआयच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची एसआयटी चौकशी करा। शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तारांची मागणी। मुंबई पुणे दरम्यान 3ऱ्या द्रुतगती मार्गाचं काम मार्च पासून। NHAIच्या सूत्रांची माहिती। नागपुरातील गोळीबार चौकात भीषण आग। बाजीराव गल्लीतील कपड्याच्या दुकानातला लागली आग। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू। सोनिया गांधी आणि राहुल गांधींना दिल्ली उच्च न्यायालयाची नोटीस। कुत्रा चावल्यामुळे 5 वर्षीय निशा शिंदेचा मृत्यू। दिव्याच्या बेडेकर नगर भागातील घटना। 4थं इंजेक्शन दिल्यानंतर प्रकृतीमध्ये झाला होता बिघाड। रेबीजमुळे मृत्यू झाल्याची डॉक्टरांची माहिती। मुंबईतल्या खराब हवेच्या गुणवत्तेसंदर्भात अधिकाऱ्यांची निष्क्रियता। भूषण गगराणींना आज सुनावणीला हजर राहण्याचे आदेश। वर्ष अखेर आणि नाताळ निमित्तानं पर्यटकांची पावलं कोकणाकडे। समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजले। भारतात भाजपकडून लोकशाहीवर हल्ला, तपास यंत्रणांचा दुरुपयोग। जर्मनीतल्या भाषणातून राहुल गांधींचा हल्ला। वेस्ट इंडिजवरील विजयानंतर न्यूझीलंडची टेस्ट रँकिंगमध्ये 2ऱ्या स्थानी मुसंडी, तर कांगारूंची 1ल्या स्थानी झेप। 2023 विश्वचषकाच्या फायनलमधील पराभवानंतर निवृत्तीचा विचार केला होता। रोहित शर्मानं व्यक्त केलं मनोगत।